नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हो हो, आपल्याबरोबर आहे लोकप्रिय नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका आणि आता निर्माती फुलवा खामकर. गुरुपौर्णिमा विशेष भागामध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. पण आज तू आली असती तर मला तुझ्याबद्दल आता इथे खरं तर जाणून घ्यायचं आहे. कारण मी इथे जेव्हा तुझ्या स्टुडिओमध्ये आलो ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा खूप छान वाटल्या मला बघताना वगैरे. आणि विशेष म्हणजे हे जे काय आहे ह्या मागचं, ही ऍक्च्युली माझं काही नाचाचं जे काही माझ्याकडे आलंय, माझ्या वारशाने माझ्या आईकडनं माझ्याकडे आले. आईमुळे मी नृत्य करते, आईकडनं तो वारसा माझ्याकडे आलाय. तर आईने ऑफकोर्स 2011ला आई गेली, तोपर्यंत तिने माझा प्रवास बघितला होता. पण माझा स्टुडिओ आणि हे सगळं, ही जागा, एक हक्काची जागा आपली असणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि जे आम्ही बोलायचो की कधीतरी आपला स्टुडिओ होईल, त्यामुळे हा स्टुडिओ आई बघू शकली नाही. तर त्यामुळे मी नेहमी आईची ही तिची स्वतःची लग्नातली साडी आहे जरीची, त्याचा पदर मी इथे करून लावला की जसं काही तिचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहील. आणि ती अत्यंत सुंदर नाचायची आणि तिची ही अत्यंत आवडीची जागा होती. नाच करायची, कुठेही ती नाचायची. आणि बेसिकली शी वॉज व्हेरी सोलफुल आशिष. तर मला असं वाटतं की शी इज विथ मी ऑलवेज असं. पण मग म्हणजे हे जे ही जी तुझी काही कला होती किंवा जी आवड होती, पहिल्यांदा आईला कधी कळलं की मला वाटतं मी लहानपणापासून जिम्नॅस्टिक करायचे आणि मी खूप तुडतुडी होते, त्यामुळे ते एक आईला माहिती होतं. आणि जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर हे ठरवायची वेळ आली की आता कुठला भारतीय नृत्य प्रकार मी शिकलं पाहिजे, तर आई स्वतः भरतनाट्यम डान्सर होती. पण तिचं म्हणणं होतं की तू कथक शिक, कारण कथक तुझ्या पॉस्चरला, तुझ्या टेम्परमेंट, तुझ्या पद्धतीने माझं उभं राहणे, जिम्नॅस्टिक केलं तर ते कथक जास्त सूट होईल हे तिने सांगितलं. आणि म्हणून मी कथक शिकले आणि त्याचा फायदा मला आतापर्यंत होतो. वा, खूप छान. तुझ्यावर गप्पा तर मारायचेच आहे, पण पुन्हा एकदा तुझं अगदी मनापासून स्वागत की तू आमच्या या आजच्या गुरुपौर्णिमा विषय भागात तू इथे आलेली आहेस. पण एकंदरीत तुझ्या प्रवासाबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घेण्यात खूप उत्सुकता आहे आणि त्याच्यासाठी आपण जाऊया. नक्की, चला लवकर. हे कम ऑन, व्हेरी गुड. गुरुपौर्णिमा विशेष भाग आहे अर्थातच, त्याच्यामुळे मला तुला गुरूंबद्दल मला विचारायचं आहे. काय सांगशील तू गुरूंबद्दल? मला असं वाटतं माझ्या नशिबाने मला जे काही गुरु लाभले आतापर्यंत ते खूप, त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं किंवा मला चांगल्या पद्धतीने मी ट्रेन झाले त्यांच्याकडे. त्याची कारणं बरीच आहेत. एक तर गुरु चांगला असावा लागतो, आणि मला असं वाटतं हल्ली जे मुलांकडे बघत नाही की ते रिसीव्ह करणं, एखादा गुरु समोर होतं त्याच्याकडनं ते घेणं हे हल्ली कमी झालं. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणशील तर मी खेळाडू असल्यामुळे सुरुवात माझी श्री समर्थ व्यायाम मंदिरमध्ये झाली की छत्रपती पुरस्कार, मग तेव्हा उदय देशपांडे होते, शुभदा अत्रे, नीता ताटकी, ह्यांनी सगळ्यांनी मला जिम्नॅस्टिक, रोप मलखांब हे सगळं शिक्षण मला त्यांच्याकडनं मिळालं. जशी मी कॉलेजमध्ये नाचून बाहेर पडले, मी माझ्या गुरु आशा जोगळेकर यांच्याकडे कथक शिकायला लागले. मावशी म्हणायचो का आम्ही त्यांना. आणि सध्या अर्चनाताई, काही असेल की मी अर्चनाताईला फोन करते. त्याच्यानंतर मी ऑस्कर उंगर यांच्याकडे जॅझ शिकले, वेरोनिका बलसारा यांच्याकडे बॅले शिकले. तर असे माझ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला वेगवेगळे गुरु मिळत गेले. आशाताई जोगळेकर मावशींनी कधी अशी बंधनं नाही माझ्यावर घातली की तू कथक शिकतेस ना तर फिल्मी नाही करायचं, किंवा मी कथक सुरुवातच केली 21व्या वर्षी शिकायला आफ्टर TY. तेव्हा माझ्या बाजूला सगळ्या छोट्या छोट्या मुली आणि मी एकटीच अशी एक 20 वर्षाची मुलगी उभी असायची, कारण त्या बॅचला कोणीच मोठं नव्हतं. तर तेव्हाही त्यांनी तू पटापटा एक्झाम दे, तू मोठी आहेस, मी तुला 6-6 महिन्यांनी एक्झाम द्यायला देते वगैरे, खूप मला पुश केलं मावशीनी. त्याच्यानंतर मी त्यांना एक विशारदपर्यंत पोहोचलो आणि मी त्यांना म्हटलं होतं की मावशी आता ना विशारद आपण पुढच्या वर्षी देऊया, कारण तोपर्यंत माझे इंटरेस्ट घालायला लागलेली, कारण माझं क्लास सुरू झालेले, डान्स क्लास. आणि तर ते एक गुरु म्हणून त्यांनी मला बोलले, फुलवा तू आत्ता दिली नाहीस तर तू पुढे देणार नाहीस, कारण आता तुझं खूप बिझी शेड्यूल व्हायला लागलंय. हे त्यांनी तेव्हा ओळखलं आणि मला द्यायला लावलं आणि माझ्याकडे ती डिग्री आली. सो कुठेतरी मला ना गुरु ह्या अशा नेहमी भेटल्या की ज्यांनी माझ्या चांगल्या बाजू खूप डेव्हलप केल्या. तर म्हणून मला वाटतं गुरु पौर्णिमा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या वयात येऊन सुद्धा किंवा एवढं अचीव केल्यावर सुद्धा एक गुरुची गरज भासणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दुसरं मला अजून एक बोलायचं आहे, ऑफकोर्स मावशींबरोबर माझी आई, मला असं वाटतं आई माझी मोठी गुरु होती. तर आईने मला फार एक सुंदर गोष्ट सांगितली होती जी मी कधीच विसरणार नाही अशी. तर आई मला म्हणली की तू ह्याच्या पुढे तुला जर नाचायचं नसेल तर नाच सोडून दे, पण कधी खोटी नाचू नकोस, करायचं म्हणून करू नकोस, आनंद मिळत नसेल तर तू करू नकोस, असं आईने एकच वाक्य सांगितलं जे मला खूप इथे बसलं. तर मला असं वाटतं ही एक शिकवण मला आईकडनं नेहमीच मिळत आली. आणि जसं तू आता म्हणालीस की तू आईकडनं काही गोष्टी शिकलीस, तर मला असं विचार की तुझे
गुरु जे तू सतत मावशीचं नाव घेतेस, पण असा कुठला त्यांच्याबरोबरचा असा प्रसंग जो इथे तुला सांगावा असं वाटतो की हा विस्मरणीय आहे? बिरजू महाराजांचं एक वर्कशॉप होतं जे आम्ही दरवेळी अटेंड करायचो महाराजांचं. अच्छा. मग मयूर आणि आम्ही थोडं बेसिक बसवलं आणि मग ना ते कॅटेगरीज करतात प्रत्येकाचे की ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, ॲडव्हान्स ग्रुप. तर मग मी नाचायला उभी राहिले, पहिलीच मी थोडीशी हल्ली, तर मग मयूर बसला पढंतला, मग शाश्वती दीदींच्या पुढे मी परफॉर्म केलं वगैरे. आणि मग मी म्हटलं दीदी आप कहाँ से, आपको देखा है मैंने. तर म्हटलं मी यायचे पूर्वी पण आता मी येत नाही. आणि असं सगळं झालं आणि मी तिथनं बाहेर पडले आणि मला इतकं पाणी यायला लागलं. तर तेव्हा मला मावशी गेल्या आहेत हे मला त्या क्षणी इतके वर्षांनी इतकं सटकन अंगावर आलं ना. तुम्ही मयूरच्या पण मला घळाघळा काय म्हणलं मला माहित नाही काय, बट आय एम मिसिंग वर. आणि मग तेव्हापासून आय डिसाइडेड की नाही, आय हॅव टू स्टे इन टच विथ अर्चनाताई थोडंसं. सो एक मी तुला जसं म्हटलं की ही आठवण की त्या नाही आहेत हे मला इतक्या वर्षांनी तेव्हाही त्रास झाला भेटले, पण इतक्या वर्षांनी जास्त जाणवलं कारण ते कुठेतरी आपल्यात मुरलेलं असतं. बरोबर. की त्यांचं असणं जे ते आता नाहीयेत आणि मी ह्या सगळ्यांमध्ये आणि ते मावशी मिसिंग आहेत आणि मला त्यांची गरज आहे गुरु म्हणून. तर हे मला तेव्हा खूप जाणवलं. बरोबर. आणि मला एक तुला असं मला विचारायचं. अजून एक किस्सा सांगायचा तुला. अच्छा, आहे एक किस्सा? मावशींबद्दल तू खूप काय काय विचारतोस ना. मावशी मी खूप फास्ट बोलते आणि मी खूप जनरली तू एक प्रश्न विचारलास की मी तिकडे तिकडे जाते आणि मग तो विसरून मी काय बोलत होते, कुठलं काय प्रश्न होता असं माझं होतं. तर मावशी मला नेहमी म्हणायचं की फुलवा तू न स्वल्पविराम आणि पूर्णविराम न वापरता बोलतेस तर तसं करत जाऊ नकोस. तर हे मला मावशींचं नेहमी लक्षात राहायचं. आणि हे नेमकं मला मी आणि मयूर माझा आणि मयूरचा कोविडमध्ये एक इंटरव्ह्यू होता कथक आणि जनरल तुमच्या आयुष्यात 2 गुरु वगैरे. आणि कोविडमध्ये माहिती आहे ना फारच आपले ऑनलाईन सगळं चाललेलं. आणि मग ना ती घेत होती, तिचं ठरलेलं एक मला प्रश्न विचारायचा, एक मयूरला विचारायचा, एक मला. मग तिने मला प्रश्न विचारला, मयूरला मग परत माझ्याकडे आली आणि मग मी बराच वेळ बोलले. नंतर मयूरचं असं चेहरा व्हायला लागला. पण थोड्या वेळाने ती पण जरा हे ती बोली ऍक्च्युली ना ताई ओके वगैरे सगळं झाला इंटरव्ह्यू बोली. आणि म्हटलं मध्ये काय झालं तुम्हाला असं. ते काय झालं ताई, तो मयूरला मी जो पुढचा प्रश्न विचारणार होता त्याचं तू पण उत्तर त्याच प्रश्नात दिलं, त्यामुळे मयूरला काय विचारायचं आम्हाला कळलंच नाही. त्यामुळे आम्ही इंटरव्ह्यू संपवला. पण आता ऍक्च्युली सांगू का मी, माझा एक पुढचा प्रश्न, तू विसरलास ना. नाही माझा जो पुढचा प्रश्न होता ना त्या प्रश्नाचं उत्तर तू आधी देऊन मोकळी झालीस. माझं असं अरे हा दिलं का उत्तर, ओके. मग मी पण म्हटलं हा जाणून दे दिलं. मी पण म्हटलं तर पुढचा प्रश्न आता विचारूया. जसं तू म्हणतेस तुला फास्ट बोलायची सवय आहे की आणि मावशी बोलल्या तुझ्या की तुझं पूर्णविराम आणि स्वल्पविराम देत नाहीत, पण घरी जेव्हा अहोंशी बोलत असतेस तेव्हा मात्र काय प्रतिक्रिया असते? अमर आणि मी 15 वर्षापासून हे करतो. मी म्हणते सगळ्या आयुष्यात मी लेट केलं. करिअर पण माझं 35 नंतर चालू आहे. लग्न मात्र मी वेळेत केलं असं मी नेहमी सांगते. प्रेमात मी 15 वर्ष पडले, 23 वर्ष लग्न. म्हणजे लव्ह मॅरेज? हो, म्हणजे पप्पी लव्ह. त्यामुळे अमरला बरं हे पप्पी लव्ह म्हणजे काय? म्हणजे मी त्याच्यात 14-15 वर्षाची मुलं असतात. अच्छा, हा हा. पप्पी लव्ह. आणि आम्ही 15-16 वर्षाचे होतो ना. आणि आम्ही 23 वर्षी लग्न केलं. 23-24. पण मला सांग पहिल्यांदा कोणी केलं प्रपोज? नाही हे विचारण्याचं असं होतं. अच्छा, पण ते दोघांचंच असतं. अच्छा. मला येऊन मला सांगितलं हे आपल्यात असं काही नाहीये, कारण त्याच्या मित्राने सांगितलं तुला फुलवा आवडते असं कसं, आपला ग्रुप आहे म्हणून तुम्हाला येऊन सॉरी बोलला आणि तुला हार्टब्रेक झाला, असं काय आपल्यात नाही आहे, तुला असं वाटत असेल तर असं त्याने मला प्रपोज केलं. अच्छा, आपल्यात असं काही नाहीये का, ओके. असं म्हणजे आपल्या असं वाटत होतं की कुछ हो रहा है, तसं काहीच नाही असं त्याने मला क्लिअर केलं, कारण त्याला भीती वाटली की आमची मैत्री तुटेल. आणि आम्ही 15-16 वर्षाचे होतो ना. अच्छा, पण आता हे सगळं आता झाल्यानंतर ऐकल्यानंतर तुझा सगळा प्रवास ऐकल्यानंतर मला एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की तू एवढं सगळं करताना तू घर, मुलगी आणि तुझं प्रोफेशन आणि प्लस तुझं ही अकॅडमी, हे सगळ्या गोष्टी तू कसं सांभाळतेस? मला असं वाटतं आशिष, सुपर वुमन व्हायला मी जात नाही. मला घरच्यांची साथ आहे हे एक वेगळंच. म्हणजे ऑफकोर्स अमर आहे किंवा माझ्या मावशी होत्या आज मला लहानपणापासून बघायला, पण मला असं वाटतं एक स्त्री म्हणून मला ते करण्याची गरज वाटणं की मला घरही सांभाळायचं आणि मला हेही करायचंय, मला ह्याच्यासाठी हे नाही सोडायचं, ह्याच्यासाठी हे नाही सोडायचं, माझा स्वतःचा निर्णय होतो. आणि तो निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या अनुषंगाने तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायला लागतात. टाइम मॅनेजमेंट हा एक प्रकार आहे की मी जर तुला म्हटलं की तुमच्यात जर डिसिप्लिन नसेल आणि तुम्ही फोकस नसाल तर तुम्ही 10 गोष्टी करू शकत नाही. मी मल्टीटास्कर आहे, मला लहानपणापासून ती सवय. आणि अशा बऱ्याच महिला आहेत आणि मला बरेचदा हे ऐकायला मिळतं की आम्हाला आमची हॉबी सोडायला लागली बिकॉज ऑफ माय जॉब. किंवा ठीक आहे तुम्ही करिअर नाही करू शकला तुमच्या हॉबीमध्ये, ते प्रत्येकाला शक्य होत नाही, पण ते सोडायची गरज नसते. तुम्ही स्वतःसाठी काही वेळ काढणं गरजेचं आहे. मी माझ्या
आनंदासाठी नाच करायचे, मला त्याच्यात माझं प्रोफेशन मिळालं. प्रत्येकाला मिळतं असं नाहीये, पण जर मिळत नसेल तर ते तुम्ही शोधणं गरजेचं आहे. बरोबर. मग अशा वेळी ना काय होतं, नुसतं काम काम आणि बाकीचं करत राहिलात ना तर तुमच्या स्वतःवर काय म्हणायचं, तुम्ही स्वतःच आनंदी नसाल ना तर त्याचा परिणाम तुमच्या घरच्यांवर, तुमच्या सराउंडिंगवर होतो. आणि मला असं वाटतं मी स्वतःला खूप वेळ देत आले, त्यामुळे मी ह्या गोष्टी पण व्यवस्थित सॉर्ट करू शकले. कारण इथनं आनंदात असतो ना आपण, बरोबर. मग ते आणि कंटाळत केलं की त्या गोष्टी घडत नाही. मग ते घर असो, तुमचा व्यवसाय असो किंवा मग स्टुडिओ. फुलवा, तुला खरं सांगू ना, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि गुरुपौर्णिमा विशेष भाग आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा त्याबद्दल तुझ्याकडनं तुझ्या गुरूंबद्दल जाणून घेता आलं. आणि आमच्यासाठी तू खरं तर हुकमाची राणी आहेस. पण आज आपल्या या सोहळ्यामध्ये तू तर आहेस, पण तुझ्याबरोबर तुझ्या शिष्या पण आलेल्या आहेत, तुझ्या विद्यार्थिनी पण आलेल्या आहेत माझ्यासाठी आणि खास आलंय. खास आलेल्या आहेत. आणि त्यांच्यामध्ये आपण काही खेळ घेणार आहोत आणि त्याच्यातून होणारे एक हुकमाची राणी तुझ्या शिष्यांमधून. आणि छान आपल्या या गप्पांनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना. आणि खेळामध्ये आज फुलवाच्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी इथे आलेल्या आहेत. आणि मी ह्यांना विद्यार्थिनी हा म्हणजे मला तर म्हणजे नवल वाटतंय. म्हणजे खरं तर खूप कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या आपणच त्यांच्यासाठी देऊया. पण ह्या वयात सुद्धा ताई तुम्हाला नृत्य शिकावंसं का वाटतंय? म्हणजे ताईकडे बघूनच. ताईकडे बघूनच. अहोंचं काय म्हणणं आहे यावर? नाही पूर्ण सपोर्ट आहे कुटुंबाचा. पूर्ण सपोर्ट आहे. ताईकडे जाते म्हटल्यानंतर कोण नाही बोलणार. व्हेरी गुड. आणि ही अजून एक तरुणी जिथे आहे आपल्या मागे, हा जे मगापासून अगदी गोड हसते मागच्या मागे जा उभी राहून. ताई, नृत्य का शिकावं असं वाटतं? म्हणजे असं मला शाळेपासून शिकायचं होतं, पण तेव्हा परिस्थिती तसं नव्हतं. ओके. आणि मग आम्ही बिझी झालो कामात आणि वॉट एव्हर. आणि मग आता रिटायरमेंट झाल्यावर प्रेरणा हिची फुलवाची आई तिने सांगितलं की फुलवानी स्टार्ट केलेलं आहे काय, का नाही जॉईन करत. तर आम्ही मग यायला लागलो. आणि मग देन एव्हरीथिंग जेव्हा ती मोर रेग्युलर असायची आणि ती जेव्हा येते यु नो द होल प्लेस गेट्स इलेक्ट्रिफाईड. आणि आमच्यात इवन इफ वी आर डाऊन वी स्टार्ट गेटिंग ऑल एक्साइटेड. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ताई, सगळ्यात आधी नाव सांग. माझं नाव अस्मिता लाटे. अस्मिता. आणि माहेर कुठलं? मुंबईत. मुंबई. सासर पण मुंबई. माहेर पण मुंबई, सासर पण मुंबई. लव्ह मॅरेज नाही. नाहीये. ऍडल्ट लव्ह. ऍडल्ट लव्ह. अच्छा. मला ना इथे आल्यानंतर ना आज मला खूप वेगवेगळ्या गोष्टींना शिकायला मिळते. तर व्हेरी गुड. पण मग पहिल्यांदा कुठे बघितलं भाऊजीने? इथे दादरमध्ये. म्हणजे अगदी अरेंज करून वगैरे. पण ते आले नाही माझ्याकडे कांदे पोहे खायला. मीच त्यांच्या घरी गेले होते त्यांना बघायला. सगळं आज नव्यानेच आहे सगळे. ओके. पण मग तू बघायला गेले मग भाऊजी आले होते तेव्हा असे कांदा पोहे घेऊन असे? ते फक्त पुढे ठेवले. क्या बात आहे ताई. तू खरंच खूप छान आणि गोड दिसतेस. अशीच हसत राहा छान मस्त पैकी. आता सुरू करूया आपल्या खेळाला, जे आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली तर फसली, हसली तर फसली. काय खेळाचं नाव आहे? हसली तर फसली. मी कसं केलं? हसली तर फसली. एकदाच करणार. 1 2 3. हा. हसली तर फसली. वा. हसली तर फसली. हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. हा हा. हसली तर फसली, हसली तर फसली. क्या बात आहे. हा. ओहो. आता खेळ काय ते थोडक्यात सांगतो. खेळ असा आहे, आपण लहानपणापासून स्टॅच्यू हा पण खेळ खेळत आलेलो आहोत. हा खेळ तसाच आहे, फक्त इथे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य करायचंय. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू म्हटल्यानंतर अजिबात हलायचं नाही. ज्या पोझिशनमध्ये आहात तसंच उभं राहायचंय. जी ताई हसेल, जी ताई हलेल आणि जी ताई डोळे मिचकावेल ती ताई बाद.
आता बघूया. इथं तर काय पडलेलं नाहीये, तरी किती बारीक लक्ष येत आहे. डोळे मिचकावलेले आहेत आणि ही ताई बाद झालेली आहे. हो, याला म्हण ताई नमस्कार. या, बाद झालेले आहात तुम्ही. ताई ताई काय झाले? ताई ताई बाद झाले. आणि हसली तर फसली आपल्या पहिल्या खेळातून ह्या 5 ताया आल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. खेळ अत्यंत सोपा आहे. आपण लहानपणापासून खेळत आलेलो तळ्यात मळ्यात. हे तळ आहे आणि हे मळ आहे. ओके, तळ्यात म्हटल्यानंतर तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात उडी मारायची. बघूया कोण आहेत त्या 2 ताई ज्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. तुमचा खेळ सुरू होते. ओके, रेडी? तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात. ओके, हरकत नाही. पुन्हा एकदा. रेडी? 1 2 3. हा, मळ्यात. आणि अशा पद्धतीने ताई बाद झालेली आहे. आणि आता बघूया दुसरी ताई कोण आहे. तळ्यात मळ्यात, तळ्यात. तळ्यात ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस. आणि आत्ताच्या आपल्या ह्या खेळामध्ये 2 ताया विजेत्या झालेल्या आहे आणि त्या गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. कारण या दोघींपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. हा खेळ असा आहे की ताई तुमच्या दोघींच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे आणि तुमच्या समोर जो फुगा आहे तो फुगा फोडायचा आहे. पण तो फुगा फोडायच्या आधी संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं आहे जागेवरतीच आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. म्युझिक प्लीज. हा, फुगा फोडायचा आहे. हा, फुगा फोडायचा आहे. हा हा, मागे 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 मागे. हा, मागे 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 मागे. हा, मागे. शाबाश शाबाश. हा, मागे मागे मागे. हा 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 हा, मागे मागे मागे. हा, शाबाश. आणि धमाल आली. मस्त अटीतटीचा असा खेळ झाला. जवळजवळ दिवाळीला आपण कार्ट फोडतो ना, त्याचा फुगा फोडलेला आहे. पण उपविजेती जी ताई झालेली आहे तिला मिळणार आहे सन मराठीकडून आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागाची अर्थातच विजेती आणि हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा आणि सन मराठीकडून ही एक भेट वस्तू आम्ही तुला देणार आहे.